ही बघा कोलंबी पण आणलेली आहे आणि मटणसुद्धा आहे. तर हे बघा आपण मटणाची तयारी करतो आहे. पहिला आपण कांदा शिजत ठेवूया, आलं लसणाची पेस्ट टाकू आणि हे एकीकडे मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, त्याला हळद आणि तेल लावलेलं आहे. कोलंबी का आणली वेगळी, कारण मुलगी मटण खात नाही म्हणून तिच्यासाठी वेगळं कोलंबीचं कालवण. आणि हे बघा त्याच्यात मसाले टाकले, हा आपण मटण टाकला आणि ह्याला आपल्याला वाफेवर शिजवायचं आहे. तर हे बघा ह्याच्यावर मी वरती ताटात पाणी ठेवले. याला बराच वेळ शिजायला खूप टाईम जाणार आहे. हे बघा खूप वेळ झाला, तर थोडं आता मटण शिजायला पूर्ण नाही शिजलं, थोडंसं मटण शिजलं म्हणून बटाट टाकला आणि हे आपलं कांदा खोबरा भाजलेलं वाटण आणि हे एकीकडे कोलंबीचं. बघा कोलंबी मस्त साफ करून घेतले आणि त्याच्यामध्ये ना मी शेंगानी, हे बघा शेंगानी बटाट टाकणार आहे. तर हे आहे मुलीचं कोलंबीचं कालवण. मस्तपैकी छान असा कोलंबीचा रस्सा. ह्याला काय मी वाटण वगैरे टाकलेलं नाही, याला फक्त ती टामॅटोची प्युरी ना ती टाकली बस. आणि हे बघा हे मस्त तिचं कालवण. हे बघा किती मोठ्या मोठ्या कोलंब्या आणलेल्या, त्या शेंग बटाट टाकून ना हे कालवण कोलंबीचं खूप छान होते. तर हे तिचं कालवण एकीकडे शिजते आणि हे एकीकडे मटण शिजते. तर आता आपण टाकला मीठ आणि आपलं बटाट पण शिजला आणि मटण पण शिजलं ना. आता ह्याच्यात आपण टाकली कोथिंबीर आणि हे बघा मस्त आपलं मटण असं रेडी झालेलं आहे. मस्त मटण, ते एकीकडे कोलंबी शेंग बटाट शिजते आणि हे बघा आपली डिश रेडी झालेली आहे. कोलंबीचं कालवण, मटण, भात, कांदा टमॅटो आणि लिंबू, बस सजली आपली डिश मस्तपैकी. हे बघा असं फ्रेश मटण आणलेलं मस्त छानपैकी. हे बघा ही डिश झाली रेडी. आणि ही आहे धुळीवंदन स्पेशल डिश, फिश आणि मटण. बघा छान अशी आपली डिश रेडी झालेली आहे. तर चला बाय.